राखतो महाराष्ट्र माझा। मित्रांनो, राष्ट्रहितासाठी वाद नको संवाद हवा या विषयावर आज मी आपले विचार मांडणार आहे। मित्रांनो, आज आपण अशा कालखंडातून जात आहोत जिथे सत्य बोलणं दिवसेंदिवस कठीण होत चाललेलं आहे आणि सत्य ऐकणं तर लोकांना आणखीनच अवघड वाटतंय। टीव्हीच्या पडद्यावर, सोशल मीडियावर, राजकीय मंचावर सगळीकडे वाद आहेत, आरडाओरडा आहे, आरोप आहेत, प्रत्यारोप आहेत, पण दुर्दैवाने वादाचा मुख्य उद्देश म्हणजे राष्ट्रहित याच्यातून गायब झालेला आहे। बोलण्याची फक्त कला उरलेली आहे, पण समजून घेण्याची दानत राहिलेली नाही। शब्द उरलेत, पण नैतिकता मरणासन्न झालेली आहे। आपण दररोज पाहतो की आजचे टीव्ही डिबेट्स एका प्रकारचा तमाशा बनलेले आहेत। डिबेट्समध्ये प्रत्येक सहभागी आधीच ठरवून येतो की त्याला काय बोलायचं आहे आणि काय ऐकायचं नाही, शिवाय कोणत्याही परिस्थितीत समोरच्याची गोष्ट मान्य करायची नाही हे अगोदरच ठरवून तो बोलत असतो। ना बोलण्यात शिष्टाचार, ना ऐकण्यात संयम, ना तार्किकतेचा आदर, ना फक्त आपली हट्टी भूमिका, आपले पूर्वग्रह आणि आपल्या ठरलेल्या ओळी। म्हणजे कसंही करून आपलं म्हणणं पुढे रेटायचं बस। हम क्यों करने? हम नाइंसाफी करें? हम आदमी को जानवर नहीं इंसान बनाना सिखाते हैं। इंसान को बदतमीजी ना करे, बैठ के रास्ते भर दो। नहीं, इस तरीके के नहीं। अशा उग्र वाद विवादापासून आपण दूर राहायला पाहिजे, कारण असे विवाद पाहून मनातून आवाज उठतो की हे सर्व पाहणे चेमाने दाद, म्हणजे काय उपयोग याचा, शेवटी उद्देश काय, आपण हे का म्हणून पाहावं। खरं तर आजची टीव्ही डिबेट देशाचे प्रश्न सोडवत नाही, तर उलट गुंतागुंतीचे करून टाकत आहेत। समाजाला एकत्र बांधत नाही, तर विखरून टाकत आहेत। लोकांच्या मनात द्वेष पेरत आहेत। लोकांना सत्य दाखवण्याऐवजी गोंधळ, भ्रामकता आणि चुकीची माहिती पसरवत आहेत। आणि सर्वात मोठी शोकांतिका म्हणजे लाखो लोक हे डिबेट्स पाहून मानसिक तणावात जात आहेत, मनोरुग्ण होत आहेत, कारण ते डिबेट्समध्ये आपली विचारधारा असलेला प्रतिस्पर्धी जिंकेल अशा आशेने डिबेट पाहत असतात। पण जेव्हा त्यांचा प्रतिनिधी आपले म्हणणे मांडण्यात कमी पडतो, तेव्हा असे लोक डिप्रेशनमध्ये जातात आणि सातत्याने हीच प्रक्रिया वर्षोनवर्ष सुरू राहिली तर मनोरुग्ण देखील होतात। मित्रांनो, आज आपल्याला केवळ बोलणाऱ्या लोकांची गरज नाही, तर ऐकून घेणाऱ्या लोकांचीही गरज आहे। केवळ वादविवाद जिंकणाऱ्यांची गरज नाही, तर नैतिकता जपणाऱ्यांचीही गरज आहे। केवळ वादाची गरज नाही, तर संवादाची गरज आहे। यात विशेष करून मुस्लिम प्रतिनिधींची जबाबदारी अधिक का आहे याच्यावर आज विचार करूया। आता मी त्या प्रतिनिधींबद्दल बोलतोय की जे टीव्हीवर मुसलमानांच्या वतीने डिबेट्समध्ये सहभागी होण्यासाठी जातात। दुर्दैवाने त्यांचा स्वभाव देखील अनेकदा तसाच असतो, तोच आक्रमकपणा, तीच आरडाओरड, तोच रागीटपणा, पण ते हे विसरतात की ते अशा उम्माहचे प्रतिनिधी आहेत ज्यांच्या नबीबद्दल अल्लाहने स्वतः फरमावलेले आहे, हे पैगंबर तुम्ही तर महान आणि सर्वोत्तम स्वभावाचे आहात, सूर्य अल कलम आयत क्रमांक 4। आणि स्वतःबद्दल प्रेषित मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम म्हणाले होते की मला उत्तम नैतिकतेची पूर्तता करण्यासाठी पाठविण्यात आलेले आहे। आता विचार करा, अशा नबीचा उम्मती टीव्हीवरील गलिच्छ आरड-ओरड करणाऱ्या वादाचा भाग कसा बनू शकतो, शिवीगाळ कसा करू शकतो, असभ्यता, तुच्छता ही त्याला शोभते का? डिबेट हरल्याने दिन हरतो का? नाही ना, कधीच नाही। मुस्लिमांचं काम आहे सत्य बोलणं, तेही मृदुतेने, आपल्या विचारावर ठामपणे उभं राहणं, पण मानवतेने। उत्तर देणे आहे पण शिष्टाचाराने, वाद करणे आहे पण प्रतिष्ठा आणि संयमाने। त्याला कोणाला हरवायचं नाही, तर हृदय जिंकायचे आहेत। समाज निर्माण करायचा आहे, गैरसमज दूर करायचे आहेत। प्रसंगी डिबेट हारली तरी चालेल। एका चांगल्या प्रतिनिधीची ओळख हीच असते। टीव्ही डिबेटमध्ये बसलेल्या मुसलमान प्रतिनिधीने सर्वप्रथम तो उग्र होणार नाही याकडे लक्ष दिले पाहिजे, कारण रागामुळे माणसाचा दर्जा खालावतो। त्याने दुसऱ्याचं म्हणणं संयमाने ऐकून घेतलं पाहिजे, कारण ऐकणाराच खरा समजदार असतो हे त्याला माहिती पाहिजे। तो कमी बोलेल पण वजनदार बोलेल याकडे त्याचा कटाक्ष असला पाहिजे।
ज्यामुळे त्याच्या शब्दांना अर्थ प्राप्त होईल. त्याने समोरच्याचा कधीच अपमान केला नाही पाहिजे. अपमान हे कमकुवताचं शस्त्र आहे, शूराचं नाही, हे त्याला माहीत पाहिजे. तो तर्क, शांतता आणि सौजन्याने बोलू शकतो हे त्याने दाखवून दिले पाहिजे आणि त्याच्यातूनही प्रभाव मिळवता येतो हेही सिद्ध करून दाखवले पाहिजे. ज्यामुळे लोक त्याला नुसतं ऐकणारच नाही तर मानायलाही लागतील. तो डिबेट हारायला घाबरत नाही हेही दाखवून दिलं पाहिजे. कारण मुसलमानासाठी खरा विजय म्हणजे सत्याचा विजय, मग तो कोणाच्याही तोंडून येऊ. आपण याच्यात काय करू शकतो प्रेक्षक म्हणून? आता मोठा प्रश्न असा आहे की आपण समाज म्हणून काय करू शकतो? फक्त तक्रार करत बसणार का हताश होऊन चमत्काराची वाट पाहणार की बदलाची सुरुवात स्वतःपासून करणार? मित्रांनो, या स्थितीत बदल हवा असेल तर आपल्यालाच बदलायला लागेल. आपल्याला आपल्या घरातल्या मुलांना शिकवावं लागेल की कुठलाही वादविवाद असो, नैतिकतेचा विजय हाच खरा विजय असतो. राग आणि आक्रमकता ह्या पराजित करणाऱ्या बाबी आहेत. आपल्याला आपल्या समाजात तार्किकता, शिष्टाचार आणि समजूतदारपणाचे वातावरण तयार करावे लागेल आणि ही जबाबदारी नागरिकांची आहे. अशा उग्र आणि पूर्वग्रह दूषित डिबेट्सवर स्वतःहून आपल्याला बहिष्कार घालावा लागेल. आपल्याला हे मान्यच करावं लागेल की सोशल मीडियावरील भांडणं आपल्याला आजारी करत आहेत. सगळ्यात महत्त्वाचं, आपल्याला चांगले संतुलित नैतिक प्रतिनिधी पुढे आणावे लागतील, जे बोलू शकतील संयमाने, बसू शकतील संयमाने, शांत राहू शकतील संयमाने आणि गरज पडली तर माफही करू शकतील. वाद नव्हे, संवाद करू शकतील. वादाचं उद्दिष्ट असतं जिंकणं, संवादाचं उद्दिष्ट असतं समजून घेणं. वाद माणसाला माणसापासून दूर करतो, संवाद माणसाच्या हृदयाला जोडतो. वादात आरडाओरडा आहे, संवादात शीतलता आहे. वादात गर्व आहे, संवादात माणुसकी आहे. आज आपल्याला वादापेक्षा संवादाची गरज अधिक आहे. तोच समाज वाचेल, नात्यांमध्ये पुन्हा प्रेम आणेल आणि या नव्या पिढीला शिकवेल की ओरडणं ताकद नाही तर अदबशीरपणात ताकद आहे. मित्रांनो, आपले नबी मुहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जग जिंकायला आलेले नव्हते, ते हृदय जिंकायला आले होते. त्यांनी तलवारीने कमी, नैतिकतेने जास्त विजय प्राप्त केलेले होते. लोक तुमचे शब्द विसरतात पण तुमचे अखलाक म्हणजे नैतिक वर्तणूक कधीच विसरत नाहीत. आपण अशा श्रेष्ठ नबीची उम्मत आहोत, त्यांचे प्रतिनिधी आहोत आणि तरीही आपण हा गलिच्छ वादांचा खेळ खेळत बसणार का? नाही, कदापि नाही, कधीच नाही. जर आपण जगाला ऐकवू इच्छितो तर आपल्याला आधी जगाचं ऐकून घ्यावं लागेल. जर आपण आदर मिळवू इच्छितो तर आपल्याला आधी आदर करावा लागेल आणि जर आपण सत्याने जिंकू इच्छितो तर आपल्याला सत्याच्याच मार्गानं जावं लागेल. नरमीनं, संयमानाने, तार्किकतेनं आणि मानवतेनं चालावं लागेल. शेवटी मी अल्लाहकडे प्रार्थना करतो की हे ईश्वर, हे अल्लाह, आम्हाला सत्य ऐकण्याची, सत्य बोलण्याची समज आणि शक्ती प्रदान कर आणि ते उत्तम पद्धतीने, नैतिकतेने आपले मुद्दे मांडण्याची संधी मिळू दे. आम्हाला राग, हट्टीपणा, द्वेषापासून वाचव आणि आम्हाला असे बनव जे आपल्या नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लमची सुन्नत म्हणजे स्वतःच्या वागण्यातून ते जिवंत ठेवतील. आमीन. आपला वेळ मी घेतला त्याच्याबद्दल धन्यवाद. आपण मला ऐकून घेतलं. आपले म्हणणे काय आहे ते कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र. व्हिडिओला लाईक, कॉमेंट, शेअर करा आणि महाराष्ट्र टुडे या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.